जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचशा अडचणी येत आहेत फॉर्म भरत असताना. मग हा फॉर्म नेमका कसा भरायचा याबद्दल एक तुम्हाला फॉर्म आता मी भरून दाखवणार आहे. जाणून घेऊयात चला तर मग. सगळ्यात पहिली गोष्ट, यासाठी आपल्याला साईट जी आहे डायरेक्टली गुगल क्रोम वरती गेल्यानंतर तुम्ही इथं आले, गुगल क्रोमला गेले आणि इथे आल्यानंतर NVS टाईप करा, नवोदय विद्यालय समिती. यामध्ये पहिली एक साईट आहे जी सध्या अजूनही ही साईट अंडर मेंटेनन्स म्हणून कन्सिडर करते, दाखवते, शो करते. मग याच्याऐवजी दुसरा सेकंड वाला जो आहे त्याच्यावरती क्लिक करा. अशी साईट तुमच्या समोर ओपन होईल, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू क्लास 6. ठीक आहे. यामध्ये गेल्यानंतर इथं पहिलीच लिंक आहे, क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 JNVST न्यू असं टॅब दिसेल, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवेल लास्ट डेट टू अप्लाय 31 जुलै 2026, 31 जुलै 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. डाउनलोडिंग ऍडमिट कार्ड विल बी कम्युनिकेटेड लेटर. डेट ऑफ एक्झाम 28/11 म्हणजेच 28 नोव्हेंबरला एक्झाम असणार आहे आणि रिझल्ट मार्च एप्रिल मध्ये दिसेल. ठीक आहे. यामध्ये अप्लाय करत असताना एक महत्वाची सूचना देण्यात आली, एकदाच तुम्ही अप्लाय करू शकता आणि एकदाच एक्झाम देऊ शकता. काही जणांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही अप्लाय केलं होतं पण एक्झाम दिलेली नाहीये, पूर्वी एक्झाम दिली नव्हती, काही कारणास्तव फक्त फॉर्म भरला होता, तर अशा लोकांसाठी तुम्ही परत एकदा फॉर्म भरून एक्झाम देऊ शकता, अपियर एकदाच करू शकता. ठीक आहे. चल, आता इथे आहे काही नियम, काय काय नियम आहे, एलिजिबिलिटी काय काय त्या सगळ्या समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा द कॅन्डिडेट हॅज नेव्हर अपियर्ड इन द JNVST एक्झामिनेशन एनी प्रिव्हियस इयर, त्याने एक्झाम दिलेली नाही पाहिजे. दुसरी कंडिशन आहे बघा, कॅन्डिडेट हा 4थी मधून 5वी मध्ये आलेला असला पाहिजे आणि रिकॉग्नाइज्ड गव्हर्नमेंट स्कूलमध्ये असला पाहिजे, रिकॉग्नाइज्ड स्कूलमध्ये असला पाहिजे. The candidate is applying only for his or her district of residence and studying class 5th either in the same district or in recognized located in the neighboring district with in a radial distance of 10 kilometers. म्हणजे जर समजा एखाद्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरताय तर त्याच जिल्ह्यामधला तो असला पाहिजे किंवा 10 किलोमीटरचा शेजारचा जो जिल्हा आहे त्याच्या 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्ही असले पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकता त्या जिल्ह्यातनं. इंडियन असलं पाहिजे, हे तर आपल्यासाठी कंपल्सरी. आणि ऑफिशियल प्रॉस्पेक्टस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, जे ऑलरेडी आपण आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती पण शेअर केलेले आहेत. तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की सगळी अपडेटेड माहिती ही आपल्याला मिळावी, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले वेगवेगळ्या वर्गांसाठीचे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहेत, त्याला जॉईन करा, तुम्हाला तिथे डिटेल माहिती जी आहे ती भेटत राहील. यानंतर पॅरेंटचं रेसिडेन्शियल, आय पोजेस अ व्हॅलिड आधार कार्ड फॉर द कॅन्डिडेट ऑर अ व्हॅलिड पॅरेंट रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय अ कॉम्पिटंट ऑथॉरिटी. एकतर तुमचं स्वतःचं सर्टिफिकेट आहे किंवा आधार वगैरे असेल तर ठीक आहे, नसेल तर अशा केसमध्ये तुम्ही पॅरेंट्सचं जे आहे ते रेसिडेन्सचं प्रूफ म्हणून वापरू शकता. ठीक आहे. मग चला सुरुवात करूया, वेळ न दवडता सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळ्या फुलफिल करतायत का कंडिशन? यस. इथं माझ्याकडे, तुमच्याकडे आधार असेल तर आधार अपलोड करून द्या, माझ्याकडे नाहीये सध्या. मी माझा आधार अपलोड केलं तर ते दाखवलं की डायरेक्टली तुम्ही इलिजिबल नाहीये, म्हणून मी इथं दुसरा पर्याय माझ्या म्हणजे पॅरेंट्स वाला जो ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती टिक करतो आणि माझं आधार कार्ड या ठिकाणी देऊन टाकतो ऍज अ पॅरेंट. आता हा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. पुन्हा एकदा काहीतरी आहे, इथे करतो यस, इथे करतो नो. हा आता फॉर्म ओपन होतोय. ठीक आहे. हा फॉर्म ओपन झालेला आहे. या फॉर्म मध्ये जर मी म्हणलं समजा नेमकं काय काय आहे बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा थोडासा मोठा करतो मी, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित माहिती दिसेल. सगळ्यात पहिलं जे आहे या ठिकाणी अभ्यर्थी का नाम, नेम ऑफ द कॅन्डिडेट. मग कॅन्डिडेटचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकायचंय. मग तुमचं नाव, जे पण कॅन्डिडेट असेल त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी जे आहे तर टाकू शकता. मग मी काय करतो, सध्या माझ्याच नावाने फॉर्म भरतो. एक समजण्यासाठी फॉर्म भरून दाखवतोय, त्यामुळे त्यासाठी तर एक माझा फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी भरून दाखवतो. अभ्यर्थी का नाम, मी माझंच नाव टाकतोय. एवढा मोठा
मी माझं नाव लिहिलं, प्रदीप वराडे. ठीक आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट टाकल्यानंतर पुढे आपल्याला विचारलं जातंय काय, वडिलांचं नाव. मग जे पण असेल ते तुम्ही इथं पूर्ण नाव लिहिलं पाहिजे. ठीक आहे. फादर्स नेम. ते झाल्यानंतर इथं आईचं नाव विचारलेलं आहे. इथं आईचं नाव टाका. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर बघा, ह्या एवढ्या गोष्टी आहेत तुम्हाला या फिल करायच्या. मग इकडे तुम्ही नंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल और फिमेल. मुलगा असेल तर मेल, मुलगी असेल तर फिमेल. इथं डेट ऑफ बर्थ टाका. डेट ऑफ बर्थ ही जी सांगितली होती त्याच फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे, म्हणजे 2 वर्षाचा जो काळ दिलाय त्यातलीच असली पाहिजे. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला, जो काय असेल तो. जे पण असेल ते आपण इथे टाकून दिलं. त्यानंतर मेल आयडी विचारला, ईमेल आयडी टाका इथे. यानंतर श्रेणी, कॅटेगरी जी आहे ती जनरल, SC ST OBC जे काय असेल ती आपण टाकू शकता. जर तुम्ही इथं SC ST सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला त्या ठिकाणी जे पण सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. सध्या मी जनरल कॅटेगरीतनं फॉर्म भरला समजा, तर या ठिकाणी मात्र तुम्हाला ते काही विचारणार नाही. पुढे गेलो, विकलांगता. जर डिसेबल असेल तर या ठिकाणी तुम्ही कोणतं आहे, व्हिज्युअली इम्पेअर्ड समजा तर व्हिज्युअली, ऑर्थोपेडिक जर हाडांमुळे किंवा पायांचा हाताचा काही प्रॉब्लेम असेल तर ते, आणि हिअरिंग वाला, असे 3 प्रॉब्लेम आहेत. 3 पैकी एक तुम्ही सिलेक्ट करा. तो इथे दिलेला असेल त्यापैकी एक निवडा. पत्ता, इथे तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. हा इथे मी पत्ता टाकून दिला, डिफॉल्ट सेट केलेला आहे तो पत्ता घेतला, तो पत्ता इथे टाकून दिला. हाच पत्ता टाकल्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे बघा, राज्य वगैरे कोणतं आहे ते, जिल्हा तुमचा सिलेक्ट करा. समजा मी सिलेक्ट केला छत्रपती संभाजीनगर. आता मला आवासीय ब्लॉक कोणता आहे तो सिलेक्ट करायचा. हा एकदम प्रॉपर करा. तुम्ही जिथं राहताय त्या जिथनं तुम्ही फॉर्म भरताय त्याच्या जवळचा आणि असा ब्लॉक जो आहे तो आपल्याला करायला पाहिजे. इथे यू आर अप्लाइंग फॉर JNV छत्रपती संभाजीनगर. आता आपण या ठिकाणी ह्या जिल्ह्यासाठी रेसिडेन्स इथला आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यासाठी अप्लाय करतोय. क्या आप NIOS के अभ्यर्थी आहे का, नाहीये. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, कक्षा 5 की पढ़ाई का जिला और निवास एक ही है. बरोबर आहे, एकच आहे ना. त्यानंतर अभ्यर्थी अध्ययन, सिलेक्ट द स्टेट इन विच कॅन्डिडेट स्टडी. महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर. परीक्षेचं माध्यम हे एकदम प्रॉपर सिलेक्ट करायचं. तुम्हाला कोणत्या भाषेतली परीक्षा पाहिजे मग तुम्ही इथं तो निवडू शकता पर्याय. समजा तुम्हाला पाहिजे इंग्लिश ठेवा. जर तुमचं मीडियम हिंदी असेल, मराठी असेल, तुमच्या पद्धतीने. पण शक्यतो इंग्लिश मीडियम सोपं जातं किंवा मराठी मीडियम सेमीवाला जो असतो, सेमीवाल्यांनी मग मराठी ठेवलेलं बेटर. किंवा दोन्ही पण केसमध्ये तुम्हाला भाषा जी असेल, फक्त तुम्हाला लँग्वेजचा पेपर जो आहे तो बदलाल. ठीक आहे. अब चलते आगे. आता जुन्या प्रिव्हियस स्कूल डिटेल्स, तुमची जी शाळा असेल, समजा 2-3 वेगवेगळ्या शाळा आहेत तर तुम्हाला त्या मेन्शन कराव्या लागतील. 3रीचं 4थीचं नेमकं कोणता वर्ग होता, 3रीची शाळेचं नाव, मान्यता प्राप्त होती का, होती. स्कूल रुरल आहे का अर्बन आहे, रुरल आहे. तर मग जे काय असेल, कधी घेतलेलं ऍडमिशन आणि कधी पास झाले. समजा 2024ला 3रीला असेल तर साधारण आपण 2023-24 म्हणू शकतो. नंतर 24-25 आणि 25-26. ठीक आहे. सो या पद्धतीने आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओव्हरऑल 3री, 4थी आणि 5वीचं आतापर्यंत मागे जेवढं पण झालेलं आहे त्याबद्दलचं अपडेट या ठिकाणी टाकायचं आहे. हे केल्यानंतर म्हणजे हे टाकून पुढे तुम्हाला वाचायचंय काय म्हणताय. इथं अंडरटेकिंग आहे. मी जेवढं पण अपलोड केलेलं आहे ते सगळं माझी खरी इन्फॉर्मेशन आहे, काहीही खोटं नाहीये. जर खोटं आढळलं तर तुम्ही याच्यावरती कारवाई करू शकता. ठीक आहे. यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, आपला एक फोटो घ्यायचा आहे. फोटो अपलोड करत असताना तो 10 ते 100 KB ज्या विद्यार्थ्याचा फोटो, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला अप्लाय करायचं आहे त्याचा फोटो या ठिकाणी असला पाहिजे. फोटो अपलोड करण्यासाठी सोपी पद्धत सांगतो. फोटो घ्यायचा, त्याचा समोर ठेवून त्याचा एक फोटो काढा. फोटो काढल्यानंतर त्याची साईज जी आहे ती प्रॉपर बनवा.
त्याची साईज 100 KB पेक्षा कमी असली पाहिजे. असं सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्ही व्हॉट्सअपवरनं केलं तरी चालेल किंवा टेलिग्रामवरनं केलं तरी चालेल. व्हॉट्सअपवरती एक पाठवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते या ठिकाणी जे आहे सेव्ह करून तो अपलोड करू शकता. मग तो कम्प्युटरमध्ये जाईल, कम्प्युटरमधनं इथं फाईल इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. जसा हा टाकला सेम तसंच आपली सिग्नेचर एका पेजवरती त्या विद्यार्थ्याची सिग्नेचर असेल ती सिग्नेचर त्यांनी करायची आहे आणि ती या ठिकाणी फिल करायची आहे. इथून ते अपलोड करता येईल. जर समजा माता पिता के हस्ताक्षर आई आणि वडिलांचे दोघांचे पण सिग्नेचर जे ते एका पेजवरती घेऊन इथे अपलोड करायचं आहे. श्रेणी प्रमाणपत्र कॅटेगरी सर्टिफिकेट जर कॅटेगरीतनं आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी इथं आपल्याला सर्टिफिकेट अप्लाय करावं लागेल. इथं येतो सेव्ह अँड प्रिव्ह्यू. आता हा झाला पूर्ण फॉर्म. सेव्ह अँड प्रिव्ह्यू करू शकता. आपण भरपूर गोष्टी नाही भरलेल्या म्हणून ते आपल्याला एम्प्टी दाखवल. सो ह्या पद्धतीने पूर्ण फॉर्म आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला ह्या फॉर्मची PDF पाहिजे तर आपल्या ह्याच कमेंट बॉक्समध्ये PDF असं टाईप करा. तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा डिटेल असाच फॉर्म तुम्हाला तुमच्याकडे भेटून जाईल. त्या फॉर्मची तुम्ही PDF जी आहे त्याची प्रिंट काढा. प्रिंट काढून एकदा भरून बघा आणि मग ती फायनल इन्फॉर्मेशन याच्यावरती टाका. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला अजून सोपं जाईल. ठीक लक्षात आलंय. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF असं कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला याची PDF जी आहे ती भेटून जाईल. असेच नवनवीन अपडेट जे आहेत ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या मास्टर ज्युनियर या चॅनलवरती रेग्युलर भेटत राहील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचं बेल आयकन जे आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा. आणि तुम्हाला इतर काही अडचणी येत असतील फॉर्म भरत असताना वगैरे तर त्याबद्दल सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. किंवा आमच्या ज्या काही कस्टमर केअरचा नंबर आहे त्या नंबरवरती पण तुम्ही कॉल करू शकता. 92 72 10 70 50 या नंबरवरती किंवा 92 72 40 70 50 या दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.